योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी हरीश चव्हाण नाशिक, मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ। योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह। ओला उबेर कॅब धारकांसाठी महत्त्वाची बातमी, मोठी बातमी। तर कॅब कंपन्यांचे परवानेच रद्द होणार। उबेर, ओला आणि रॅपिडो या कंपन्यांनी अद्याप सुधारित भाडे लागू करण्यासाठी आपले ॲप्स तात्काळ अपडेट न केल्यास त्यांना दिलेले तात्पुरते परवाने रद्द करण्यात येतील, अशी माहिती राज्य परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली। ॲग्रिगेटर कॅब चालकांच्या एका गटाने बुधवारी परिवहन आयुक्त कार्यालयात तक्रार करून हा इशारा देण्यात आला। कॅब चालक संघटनांनी यापूर्वी ॲप आधारित ॲग्रिगेटर टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर 22.72 रुपये भाडे लागू करण्याची घोषणा केली होती। तसेच बेसिक हॅचबॅकसाठी प्रति किलोमीटर 28 रुपये, सेडानसाठी 31 रुपये आणि प्रीमियम कारसाठी 34 रुपये आकारत असल्याची घोषणा केली। मात्र 16 सप्टेंबर 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनंतरही ॲग्रिगेटर्सनी त्यांच्या ॲप्समध्ये आवश्यक ते बदल केलेले नाहीत। त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून प्रवाशांना अनियंत्रित भाडे द्यावे लागत आहे। ॲग्रिगेटर कॅब चालकांनी बुधवारी चर्चगेट येथील परिवहन आयुक्त कार्यालयात तक्रार करून ही बाब परिवहन आयुक्तांच्या लक्षात आणून दिली। त्यानंतर परवानेच रद्द करण्याचा इशारा परिवहन आयुक्तांनी दिला। त्यामुळे उबेर, ओला आणि रॅपिडो या कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत। ॲप आधारित वाहतूक सेवांसाठी एक व्यापक धोरण अंतिम केलं जात आहे। एकदा ते पूर्ण झाल्यानंतर ॲप आधारित वाहनांचे भाडे कारच्या किमतीनुसार निश्चित केले जाईल, असे परिवहन आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले। बेकायदा बाईक टॅक्सी चालवणाऱ्या ज्या कंपन्यांवर कार्यालयाने FIR केला होता त्या कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करण्याऐवजी प्रोव्हिजनल लायसन्स दिले। आजही या कंपन्या बेकायदेशीररित्या व्हाईट नंबर प्लेट व पेट्रोलच्या बाईकवरून बाईक टॅक्सी व्यवसाय करत आहेत, असा आरोप मनसेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांनी केला। ओला, उबेर आणि रॅपिडो या तीनही कंपन्यांना परिवहन आयुक्त कार्यालयाने 16 सप्टेंबर 2022 ला दिलेले दर ॲप्लिकेशनवर दाखवण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यासाठी 18 सप्टेंबरला सायंकाळी 5 पर्यंतची मुदत दिली होती। याला आता 6 दिवस उलटून गेले। मात्र या कंपन्यांनी कोणत्याही प्रकारे ॲप्लिकेशनवर शासनाचे दर लागू केले नाहीत। प्रोव्हिजनल लायसन्समधील अटी व शर्तीचा भंग करणाऱ्या बाईक टॅक्सी कंपन्यांच्या मालक व कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवून या कंपन्यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करावे। टॅक्सी दराबाबत STA प्रस्तावाप्रमाणे MMRTA पुणे व नागपूर RTM मध्ये सुद्धा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश संबंधित प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना द्यावेत। डॉक्टर केशव क्षीरसागर, अध्यक्ष, भारतीय गीक कामगार मंच। अटी शर्तींचा भंग करणाऱ्या बाईक टॅक्सी कंपन्यांना ब्लॅकलिस्ट करा। राज्यातील बाईक टॅक्सी धोरण मागे घ्यावे आणि अटी शर्तींचा भंग करणाऱ्या बाईक टॅक्सी कंपन्यांना कायमस्वरूपी ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी भारतीय गीक कामगार मंचाने गुरुवारी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्याकडे केली। योद्धा एक्सप्रेस न्यूज साठी प्रतिनिधी हरीश चव्हाण नाशिक, मुख्य संपादक श्री प्रकाश दंडगव्हाळ।